how this year will be and what strategies will release the blessings of God. हे वर्ष कसं असेल आणि काय केल्याने देवाचे आशीर्वाद मोकळे होतील. This year 2023 will be a challenging year. हे 2023 वर्ष एक आव्हानात्मक वर्ष असेल. And so to face these challenges you need to keep a few things in mind. या आव्हानांना तोंड द्यायला तुम्हाला काही गोष्टी आपल्या डोक्यात ठेवाव्या लागतील. Firstly, you will need plenty of prayers in the private level and the church level and as the whole body of Christ. पहिलं तर तुम्हाला भरपूर प्रार्थना कराव्या लागतील. चर्चमध्ये, आपल्या घरात खाजगी प्रार्थना, सगळ्यांबरोबर बसून केलेल्या प्रार्थना. You will need to get more closer to God than ever before. तुम्हाला देवाच्या अजून खूप जास्त जवळ यावं लागेल. Then God's angels will start working for you. मग देवाचे दूत तुमच्यासाठी काम सुरू करतील. Because everything is going contrary to God. कारण सगळं काही देवाच्या विरुद्ध जात आहे. Christians are losing the grip on God. आणि ख्रिश्चन माणसं सुद्धा देवावरची पकड ढिली करतायत. But if they get back to God, पण जर ती देवाकडे परत आली, then strange and uncommon things will happen for their good. तर विचित्र आणि अनोळखी गोष्टी त्यांच्या चांगल्याकडे होतील, चांगल्यासाठी होतील. From 2019, 2019 पासून we have heard the prophecy that there shall be some shakings going to happen in the land. आपण अशा भविष्यवाण्या ऐकत आलो की देशात सगळीकडे काही ना काही हादरवणाऱ्या गोष्टी होणार आहेत. And in the lives of some of us. आणि आपल्यातल्या काही लोकांच्या जीवनात पण काही गोष्टी हादरवणाऱ्या And असणार that आहेत. it cannot be prevented or stopped, but we have to respond positively. आणि त्या गोष्टी आपण टाळू शकणार नाही, थांबवू शकणार नाही, तर त्या गोष्टींना आपल्याला सकारात्मक तोंड द्यावं लागेल असं आपण ऐकलं. Siding God and His word. देवाच्या बाजूने उभं राहावं लागेल, देवाच्या वचनाच्या बाजूने उभं राहावं लागेल. And then God will protect each one of us. आणि मग देव आपल्या सगळ्यांना सुखरूप ठेवेल असं 2019 पासून आपण ऐकलंय. And you did it. आणि तुम्ही तसं केलं सुद्धा. The same was repeated. आणि तसंच झालं. And you again kept it. तसंच परत झालं. तुम्ही परत तसंच पाळलं. And God kept you alive. God kept you blessed. आणि देवाने तुमचं जीवन सांभाळलं, तुम्हाला आशीर्वादित ठेवलं. But this year also the Lord says He is going to shake and the shakings will continue. परंतु या वर्षी सुद्धा देव म्हणतो की परत हे हादरवणं होणार आहे आणि हे असं हादरत राहणार But आहे. it will not be of the serious kind. पण असं एकदम गंभीर पद्धतीचं नसेल. And these are strange times. आणि ही वेळच फार विचित्र आहे. And it will require strange prayers and endurance and trust in God. आणि या वेळेमध्ये चिकाटी, देवावरचा विश्वास आणि अशा दणकट प्रार्थना देवासमोर करायला लागतील. You don't need to fear of things that are happening around. ज्या गोष्टी तुमच्या अवतीभोवती घडतायत त्या बघून तुम्ही घाबरायची गरज नाही. Few things to keep in mind as you enter the new year. काही गोष्टी मनात ठेवा जसं तुम्ही नवीन वर्षात पदार्पण करणार आहात. First is, पहिलं तर don't avoid church. चर्चला येणं टाळू नका. Have fellowship and communion with God सहभागिता साधा देवाशी and with one another. एकमेकांशी आणि देवाशी सहभागिता साधा. Then you can endure and be strengthened in this new year. म्हणजे तुम्हाला सहन करून या नवीन वर्षात शक्ती मिळेल. Some are avoiding the church for different reasons. काही लोक वेगवेगळ्या कारणाने चर्चला येणं टाळतायत. But that is the reason why the devil's powers are going after them. याच कारणामुळे सैतान त्यांच्या मागेही हात धुवून लागलाय. You have to hear the fresh word of God week by week तुम्ही देवाचा ताजा शब्द दर आठवड्याला ऐकला पाहिजे. to keep you updated to what God is doing. अशासाठी की देव जे करतोय त्यावर तुम्ही अपडेटेड असावं. Now there are new things reserved for the children of God. देवाच्या मुलांसाठी काही नवीन गोष्टी राखून ठेवल्या आहेत. So you see that you are more closer to God this year. तर यावर्षी जरा तुम्ही देवाच्या जास्त जवळ यायची खबरदारी बाळगा. The doors that were forced closed for some of you will be forced open in the new year by the Lord. तुमच्यातल्या काही लोकांसाठी जी दारं बळजबरीनं बंद झाली होती ती दारं बळजबरीनं या नवीन वर्षात उघडली जातील. The year shall be a year of new beginnings for many. हे वर्ष अनेक लोकांसाठी नवीन आरंभाचं वर्ष असेल. Some will be dislocated or separated. काही लोक वेगळे होतील आणि त्यांना वेगळं केलं जाईल, त्यांचा पत्ता बदलेल. Some will think it is for evil, but it shall be for your good. काहींना असं वाटेल की हे वाईट आहे, पण नाही, हे वाईट नाही, हे तुझ्या चांगल्यासाठी आहे. The Lord says that some of you were not serious with me, प्रभू म्हणतो तुमच्यातल्या काही लोकांनी मला गांभीर्याने घेतलेलं नाही. but पण if you are serious with me this year, I will do unspeakable miracles for you. या वर्षी मला जर तू गंभीरपणे घेतलं तर अवर्णनीय चमत्कार मी तुझ्या जीवनात करेन. This year there will be a upheaval coming upon the earth, या वर्षी या पृथ्वीवरती चढ येणार, a spiritual upheaval, एक आध्यात्मिक चढ. and those who stay focused on God will survive. आणि जे देवावर लक्ष केंद्रित करून राहतील ते टिकतील.
This year, God wants you to cast your nets on the right side, या वर्षी देवाची इच्छा आहे की तुम्ही तुमचं जाळं उजवीकडे टाका, which also means like Benjamin, who was the son of the right hand of God, ज्याचा अर्थ असा की बन्यामीन देवाचा जो उजव्या हाताचा मुलगा, or as prophet Jacob blessing the younger Ephraim with his right hand. या संदेष्टा याकोब ज्याने धाकट्या एफ्राईमाला उजव्या हाताने आशीर्वाद दिला, It तसा हा speaks प्रकार. the right hand of righteousness of God. म्हणजे देवाच्या नीतिमानपणाचा उजवा हात, That is doing the right things, going after right things, having a right mind. म्हणजे योग्य गोष्टींच्या मागे जाणं, योग्य कामं करणं, योग्य मनानं करणं. This year, या वर्षी some of the women who are written off will experience God's power to conceive miraculously. ज्या बायकांना नाही असं उत्तर मिळालेलं होतं, त्यांना देवाच्या सामर्थ्याने दिवस राहतील. You will have a few surprises. काही आश्चर्यकारक गोष्टी तुमच्या जीवनात घडतील. Some who are strong will go back, others who are weak will bounce back in the new year. जे बलवान होते ते मागे राहतील आणि जे अशक्त होते ते उडी मारून परत वर येतील. Don't be surprised आश्चर्य मानून घेऊ नका when some of those who looked strong are no more around. जेव्हा काही बलवान दिसलेले माणसं आज आपल्या सोबत राहिले नाही तर आश्चर्य करू नका And don't be sad. आणि दुःखही मानू नका You move on ahead with God. की तुम्ही स्वतः देवाबरोबर पुढे जात राहा. Because the shakings are taking place. का हादरणार तर आहेच या वर्षी सुद्धा. Some shakings will be for good, others for bad. काही हादरलेलं चांगल्यासाठी असेल, काही हादरलेलं वाईटासाठी But असेल. you stay strong, focusing on the Lord Jesus पण Christ. तुम्ही जरा प्रभू येशू ख्रिस्ताकडे लक्ष केंद्रित करून बळकट राहा. You have to survive this difficult year only by the grace of God. या अवघड वर्षात तुम्ही टिकून राहावं लागेल केवळ देवाच्या कृपेनं. Some of you have lost your peace. तुमच्यातल्या काहींमधली शांती गेलेली आहे. That peace is coming back in Jesus' name. ती शांती येशूंच्या नावात परत येत आहे. There are a few people who are living in debts. काही लोक कर्जबाजारी आहेत It is a serious crisis that has come upon them. आणि गंभीर संघर्ष त्यांच्या जीवनात चाललाय. God says, देव म्हणतो in the new year, नवीन वर्षात if you devote yourself more to me, तू जर अजून माझी भक्ती केली, I will remove you from your मी debts. तुझं कर्ज काढीन. जरा मला गांभीर्याने घे. There is a marriage restoration taking place in the new year. नवीन वर्षामध्ये तुटलेले विवाह सुद्धा परत नीट जोडले जाणार आहेत. Miraculously, you will be joining your partners, says the Lord. चमत्कारिक रीतीनं तुम्ही तुमच्या जीवन साथीदारांशी परत जोडले जाणार आहात असं देव म्हणतो. The Lord says, I have blessed you with impossible things. प्रभू म्हणतो अशक्य गोष्टींचा आशीर्वाद मी तुला दिलाय. I gave you a house, a good husband, a good job. मी तुला घर, चांगला नवरा, चांगली नोकरी दिली. Now I will give you a family. आता मी तुला परिवार सुद्धा देईन. But stay faithful to me till the very end. पण शेवटपर्यंत माझ्याशी विश्वासू राहा. To some, God says, काहींना देव असं म्हणतो, if you don't take care of your health, जर तुम्ही तुमची तब्येत सांभाळली नाही you will lose life's battle. तर तुम्ही आयुष्याचं युद्ध हरणार आहात. Some have backslidden and gone back into the world. काही लोक मागे पडलेत, प्रभूला सोडून जगात गेलेत. God says, repent and get back to your first love. अशा लोकांना देव म्हणतो पश्चाताप करा आणि प्रथम प्रीतीकडे परत या. And I will restore everything that the locusts have eaten. आणि टोळांनी खाल्लेलं सगळं मी तुम्हाला परत करीन. This is what the Lord told me असं प्रभू मला बोलला in this year. या वर्षासाठी. And now, आता if you want the favor of God, तुम्हाला जर देवाचा अनुग्रह हवा असेल, God will give you the favor, देव तुम्हाला अनुग्रह देईल. but seek for His favor. पण देवाचा अनुग्रह तुम्ही शोधा. Because some will encounter God in this new year. कारण काही लोकांना या वर्षामध्ये काही लोकांचा देवाशी आमना सामना या वर्षात होईल And you will be a wonder to many. आणि अनेकांसाठी तुम्ही एक अद्भुत बनाल.